महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अवैध धंद्यांविरोधात परखड भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये आता वाढ होत असल्यानं जालना जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस आता गंभीर बनत असताना आज जालना येथील दैनिक जगाचा जगमित्र कार्यालयात जिल्ह्यातील पत्रकारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांनी काही दिवसांपूर्वी गुटखा माफिया तसेच विविध अवैध धंद्यांविरोधात वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती। या घटनेच्या निषेधार्थ तसेच पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी जिल्ह्यातील पत्रकार संपादक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते। बैठकीत पत्रकारांवरील हल्ले, धमक्या आणि दबाव तंत्र याविरोधात संघटित पद्धतीने लढा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। या ठिकाणी लवकरच पत्रकार कृती समितीची स्थापना करण्यात येणार असून पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्रितपणे आवाज उठवला जाणार असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। यावेळी पत्रकारांवर हल्ला झाल्यास संबंधित हल्लेखोरांवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसंच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी आता उपस्थित पत्रकारांकडून करण्यात येते। अवैध धंद्यांविरोधात बातमी प्रसिद्ध केल्यामुळे कोणत्याही पत्रकाराला लक्ष्य केलं गेल्यास संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा एकमुखी निर्धार सुद्धा या बैठकीत करण्यात आला। पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभी राहणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केलं। जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार, संपादक आणि प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। काय बैठकीत चर्चा वगैरे झाली? बैठकीत चर्चा झाली जे पत्रकारांच्या वृत्तपत्रात बातम्या छापल्या, प्रसिद्ध केल्या म्हणून त्यांच्यावर हल्ले झाले आणि या असे हल्ले वाढचे हल्ले लक्षात घेता कृती समिती स्थापन करावी आणि याच्यावर बंधन करावं, नेहमी होऊच नाही हल्ले त्या संदर्भात सगळे उहापोह चर्चा झाला। सगळ्यांनी चर्चा अनेक आपले प्रश्न मोकळेपणाने मांडली आणि यापुढे असं संघटित राहिले तर निश्चितच पत्रावर हल्ले होणार नाही। पत्रकाराला वृत्तपत्रात बातमी चुकीची छापली असेल त्याची बदनामी करण्यासाठी दुसरे काय त्याच्यासाठी खटले बघता येते पत्रकारावर, त्याच्यावर हल्ला करणे, कायदा हातात घेणे हे तर चूकच आहे आणि यासाठी कोणतेही हे निषेध झाला पाहिजे आणि त्यासाठी सगळे जिल्ह्यातील पत्रकार एकत्रित आले, असेच एकत्रित राहावं आणि पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला संघटित होऊन तोंड द्यावं म्हणजेच पत्रकाराचा दबाव पडेल आणि जी काही आजची जी व्हाईट कॉलर क्राईम क्रिमिनल आहे ते हल्ला करण्याची हिंमत करणार। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।